पण डायरेक्ट डोंगरात ना असा रोड काढलाय त्यांनी जबरदस्त. तुम्हाला दाखवते मी आता. ब्रिज होती, ट्रॅफिक जाम झाली होती, गाडी मागेच द्यायची क्लच सोडला. म्हटलं आता मागच्याला डोकं तर पुढच्याला डोकतो मी कोणाला तरी. तिकडे पुलावरनं तर रोडच नव्हता. आम्ही सध्या ब्रिजवरनं जातोय. काय चाललंय मॅपचं काय कळत. NH48 हायवे ना काम सुरू आहे, सो त्यांनी बायपास टाकलाय साईडने. पण दाखवून दे बघ. आणि बघा आम्ही इकडे ब्रिजवर चाललोय. आता इकडनं कुठे राईट टर्न घ्यायचं सांगा बरं. नमस्कार मंडळी, मी आरती. तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत करते. ते हाय येस. किती थंडी आहे. थंडी बाहेर खूप जास्त थंडी आहे. आणि ब्लॉग मी थोडासा लेट सुरू करते. ऍक्च्युली आम्ही सकाळी 4:45 वाजताच निघालोय आणि ऍक्च्युली अंधार होता खूप जास्त, म्हणून म्हटलं व्हिडिओ शूट करण्यात काहीच अर्थ नाहीये. त्याच्यामुळे मी आत्ता वाजले 7:15. आम्ही ऑलमोस्ट लोणावळ्याच्या पुढे निघालोय. आता आम्ही निघालोय बँगलोरला जाण्यासाठी. सकाळी 5 वाजता निघालोय. आता आम्हाला दाखवतंय की आम्ही ऑलमोस्ट 11:30-12 वाजता पोहोचणार. पण ते कधी नॉनस्टॉप तर आम्ही काय पोहोचणार नाही, कारण आमच्यासोबत रिद्वी आहे. सो स्टॉप तर घ्यायलाच लागेल. तर आता बऱ्यापैकी ऑन द वे आहे. आणि मस्त सकाळी एवढी थंडी पडली आहे ना की बस विचारूच नका. म्हणजे लिटरली AC तर बंदच आहे, बट विंडो थोडीशी सुद्धा खाली केली ना की असं होतं, अरे बापरे नको. सीट बेल्ट. ऍक्च्युली मी व्हिडिओ शूट करण्यासाठी थोडा वेळ गाडी स्टॉप करायला लावली होती. तर आता निघाले, कारण घाई खूप आहे आम्हाला. विदिन 1 डे आम्हाला पोहोचायचं. तर लेट्स सी, या रोड ट्रिपला मी तुम्हाला आमच्यासोबत घेऊन जाणार आहे. तर काय बोलायचंय. काही नाही बोलायचं, काहीतरी बोलायचं होतं. त्यांना तुझ्यासोबत घेऊन जाणार आहे का? तर काय गोष्टी घडतायत आमच्यासोबत आज. किती मजा येणार आहे की काही ट्रॅजेडी होते. लेट्स सी. आपण सीट बेल्ट लावा मॅडम, नाही तर लोक तुम्हाला कॉमेंट मध्ये सांगतील सीट बेल्ट लावा, सीट बेल्ट. ठीक आहे. टिंग 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 चालू झालं. उभे आहे भूमकर चौकामध्ये. तर ऍक्च्युली झालं काय की आमच्या फ्रेंडचं एक पार्सल घ्यायचं आहे, पिक करायचं. तर भूमकर चौकात त्यांचा फ्रेंड येतोय दीपकचा. तर तिकडून पार्सल पिक करून मग आम्ही निघणार आहे पुढच्या आमच्या प्रवासाकडे. आणि जबरदस्त कडाक्याची थंडी आहे गाईज, म्हणजे लिमिट नाही एवढी थंडी. लिटरली मला डोअर ओपन करून बाहेर जाण्याची सुद्धा इच्छा नाही आहे खरंच. काय झालं रिद्वी, बोर होतोय का तुला? हा, खूप बोर होतोय. रिद्वीला तसं झोपेतून उठवून घेऊन आलोय आम्ही, हो की नाही रिद्वी? कधी? आता येताना. नाव केलं का तू? केली टाकी फुल? येस, आता टाकी फुल झालेली आहे आमची. आणि आम्ही आता रेडी टू गो. गाडीला पण एनर्जी आहे, आम्हाला पण एनर्जी आहे. आमची एनर्जी बघा आमची एनर्जी कुठे चालली. किती टाकलं तुमची एनर्जी? किती मध्ये झाली गाडी फुल? ऑटो कट ऑफ केलं, पहिले 10 लिटर होतं ना. होतं का? होतं त्याच्यात 10 लिटर. अच्छा, नाही तर रात्रीपासून सुरू होतं की गाडी आपली पोहोचेल की नाही, पेट्रोल पंप पर्यंत रीच होईल की नाही ते गॅरंटी नव्हती. फायनली आता आलोय, पेट्रोलची टाकी फुल केली आहे. आता किती किलोमीटर पोहोचू का आपण एवढ्यात? आता पोहोचू ना आपण. म्हणजे एवढं पेट्रोल मध्ये पोहोचून जाऊ बंगलोरला? वरती चढायला जागा आहे का? नाहीये. जस्ट थांबलो होतो ब्रेकफास्ट करायला. पुण्यानंतर ना खूप बघत होतो आम्ही की कुठे ब्रेकफास्ट करण्यासाठी हॉटेल मिळतं, कुठेच मिळालं नाही. फायनली इकडे इंजिनियर वडेवाले म्हणून छोटंसं रेस्टॉरंट आहे, तर तिकडे आम्ही आलो होतो. तर यांचा नाश्ता अगदी बेस्ट होता. आम्ही वडापाव, चहा आणि मिसळ खाल्ली, मस्त टेस्ट होती. आता पुढच्या प्रवासाला लागतो. आता काही 1-2 वाजेपर्यंत टेन्शन नाही. आता 9 वाजता जवळपास. आणि आता आम्ही इथून निघतोय, म्हणजे आम्ही ऑलमोस्ट नहरेच्या पुढे निघालोय. तर इथून पुढे 883 किलोमीटर दाखवते. लेट्स सी आता पुढे किती वेळ लागतोय आम्हाला जायला. पोट भरलेलं आहे, त्याच्यामुळे मग पुढे टेन्शन नाही की किती वेळ लागतोय. ठेवली का बॉटल? चलो. कसा होता नाश्ता? आवडला? असं छान होता ना? मिसळ मस्त. तिला चिप्सच खायचे यार, तिचं वेगळं चालू आहे काहीतरी. वडापाव सोसो होता आणि चहा पण छान होता. हो खरंच चहा छान होता. चलो आता निघूया. आता नॉनस्टॉप. येस. आता बाकी आहे 840 किलोमीटर. आमचा टाइम तर वाढतच चाललाय. आम्ही निघालो तेव्हा 11:30ला पोहोचू असं होतं. आता 12:30 वाजलेत. आणि ट्रॅफिक तर काय हटायचं नाव घेत नाहीये. बापरे, कधी पोहोचू यार. मला वाटलं खूप फास्ट निघू सगळं आता. आणि हा रोड बघा कसा आहे, खतरनाक. असं वाटतं एखादं वणीच्या गडावर गेल्यावर कसं फील होतं, लिटरली तसं डोंगरावर जात असल्यासारखंच फिलिंग येत आहे. जबरदस्त. तेव्हा तिकडे वरती तुम्हाला दिसतंय का, तिकडे असाच डोंगर पास करून आम्ही परत NH48 हायवेला लागणार आहे. खतरनाक.
हाऊ आर यू फिलिंग ड्रायव्हर? एकदम मस्त, मस्त. थ्रिलिंग. भीती वाटते का? नाही नाही आता प्रो झाले का तुम्ही? ड्रायव्हर लोकांना काय भीती वाटते एवढी? अच्छा नाही का? स्टार्टिंगला गाडी घेतली आपण तेव्हा तुम्हाला वाटायचं ना टेन्शन यायचं ना? फुल एसी मध्ये घाम सुटला होता मला. आपण कुठे गेलेलो होतो तेव्हा? काही नाही, औरंगाबादला चाललो सिटी मध्ये. त्या ब्रिज वरती ट्रॅफिक जाम झाली होती. गाडी मागेच यायची बाई, क्लच सोडला. म्हटलं भाई आता मागच्याला ठोकतो नाही तर पुढच्याला ठोकतो मी कोणाला तरी. अरे बाप. आणि आता धपधप घाट चढतात, मस्त जबरदस्त. काय थ्रिल आहे. NH48 हायवेवर ना काम सुरू आहे. सो त्यांनी बायपास टाकलाय साईडने. जवळपास 12 ते 14 किलोमीटरचं अंतर आहे, जे की आपल्याला परत NH48 हायवेला जॉईन होणार आहे. आणि एवढा भयानक रस्ता आहे. स्टार्टिंगला असं वाटलं की नॉर्मल रोड आहे, पण डायरेक्ट डोंगरात ना असा रोड काढलाय त्यांनी जबरदस्त. जस्ट तुम्हाला दाखवते मी आता आम्हाला ना अगदी म्हणजे भयानक बकवास रोड लागलाय. कंटिन्यू पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे नुसतं डायव्हर्जन आहे. काहीतरी 1 किलोमीटर गेलं की डायव्हर्जन, इकडे असंच खेळ सुरू आहे आमचा. तरी विचार करते 723 किलोमीटरला 13 तास दाखवत आहे. हे का बरं आहे? कारण रस्ताच चांगला नाही आहे अजिबातच. खूप जास्त प्रमाणात काम चालू आहे. आणि हे कधी 2028 ला कम्प्लीट होणार आहे. सो पुढचे 2 वर्ष तुम्ही बँगलोर मुंबई हायवेने प्रवास करत असाल, सो बी रेडी फॉर दिस. आमचं रिदू बाळ मस्तपैकी मागे झोपलंय. तिच्यासाठी छान बेड ते तयार केला होता, त्याच्यामुळे ती आराम करते. आणि मला सुद्धा ना या रोडने इतकं पकवलंय की आता झोप यायला लागली लिटरली. छान रोड असला ना की थोडा एन्जॉय करत जाता माणूस, पण हे एकदम बकवास काम आहे. रोड बघा कसला खतरनाक आहे. इकडे रस्त्याचं काम सुरू आहे आणि एवढा छोटासा रोड या साईडने दिलेला आहे. सो नॅशनल हायवेवर असे रोड असेल तर कसं चालणार आहे आणि कसं ट्रॅव्हल करणार आहे? खूप मुश्किल आहे बाबा. शॉर्ट प्रवासाला काही वाटत नाही, छोटा असेल तर. पण तेवढा लॉंग प्रवासाला जर असे रोड असतील तर अवघड आहे बाबा. एवढासा रोड आणि एवढं सगळं ट्रॅफिक. मी आता आले मागे बसायला, कारण रिद्वी मॅडमला खूप बोर होत होतं. ओके नाही है ना? खूप बोर होत होतं ना, म्हणून मग तिचे बाबा म्हणे जा तर तिच्या सोबत थोडा वेळ बस. म्हणून आम्ही मग मस्तपैकी मागे बघायचं छान सगळं सीट अरेंज केलंय व्यवस्थित. मी कुठेतरी थांबल्यावर तुम्हाला दाखवते की रिद्वीसाठी कसं सीट अरेंज केलंय. तर मागे मस्त आराम केला मस्तपैकी. झोप काही येत नाहीये, पण जस्ट चिल आउट चालू आहे. आणि नॉनस्टॉप आम्ही 9 वाजेपासून कुठेही थांबलेलो नाहीये. आता किती वाजले? 1:30 वाजलाय आणि बाकी 584 किलोमीटर्स. स्टील टायमिंग इज सेम. 11:15चं टायमिंग दाखवतोय आम्हाला. अजून लंच साठी थांबायचं आहे, पण कोणाला सध्या भूक नाही लागली आहे. नाही लागली ना भूक? लागली. अच्छा, मग थांबायचं का? थांबायचं. भूक लागली मॅडमला, काय करायचं? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही सारखे मागे बसून खाताय माहिती का? नुसतं खाताय तुम्ही. काय भूक लागली तुम्हाला? खाण्यासाठी जन्म घेतलाय आम्ही. तुम कमाओ हम खाए. तेच बाकी राहिलं आता ऐकायचं. ठीक आहे, मी तुला सांगेल ते मग तिकडे हॉटेल आहे असं सांगेल. ठीक आहे. आता जस्ट आम्ही 10 मिनिटापूर्वी महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली आहे आणि कर्नाटकामध्ये एंटर केली आहे. कारण ते कशावरनं कळालं? मॅप तर आहेच, बट आता सगळे दुकानांचे जे होल्डिंग्स वगैरे ना ते सगळे आता इंग्लिश प्लस कन्नड लँग्वेजमध्ये दिसतात, जे काही वाचता तर काही येत नाही आपल्याला. बट ठीक आहे, इंग्लिश आहे त्याच्यामुळे थोडासा दिलासा आहे की चलो कुछ हो सकता है काय उधर जाके. तर आम्ही एंट्री केली आहे. आता हॉटेल बघतोय. मे बी भूक लागली. म्हटलं वेळेवर जेवण केलं ना तर प्रॉब्लेम नाही होत, नाही तर ऍसिडिटी वगैरे उगाच व्हायची. सगळ्या गाड्या ज्या असतात ते कर्नाटक पासून दिसायला लागलाय का? हे बघ ना, सगळ्या गाड्या. हो, करेक्ट. तर आम्ही हॉटेल शोधतोय आता, बघूया कधी आम्हाला हॉटेल मिळतं. कर्नाटकाचे रोड मात्र भारी आहे, एकदम चक्काचक आहे. मी जसं कर्नाटकामध्ये एंटर केले ना, थोडासा रस्ता फक्त खराब लागला असेल, बाकी सगळा रोड असा आहे. म्हणजे आम्हाला त्यामुळे ना खूप फायदा होतोय की आम्ही पटापट पुढे सरकतोय. जस्ट थोड्या वेळापूर्वी ना आम्ही लंच केला. लंच म्हणजे ऑलमोस्ट 3 वाजता केला तो. पण तेव्हा ना मी शूट करायचंच विसरून गेले. जेवण केलं आणि मग नंतर आठवलं की अरे यार शूटच नाही केलं. एक हॉटेल होतं. कुठे साधारणतः कुठे असेल? आपण ऍड्रेस बघितलंच नाही. हॉटेल पंचवटी धारवाडच्या पाठीमागे 40 किलोमीटर होतं. अच्छा, तर टेस्ट ओके होती, एवढं काही छान नव्हतं. कॉफी तिथे छान होती. तर कॉफी तिकडे छान होती. आम्ही पनीर मसाला मागवलेला. पनीर मसाल्याची टेस्ट सिम्पल लँग्वेज
सो आमचं छान पोटभरून जेवण झालं, कॉफी घेतली आणि मग पुढे निघालो. आता राहिलंय 461 किलोमीटर, 8 hours दाखवत आहे आणि आमचा टाइम दाखवत आहे 12:30 वाजता. आम्ही तिकडे पोहोचणार बेंगलोरमध्ये. बघू अजून किती वेळ लागतोय. अजून एका ठिकाणी कुठेतरी स्टॉप घ्यायलाच लागणार आहे, कारण कंटिन्यू एवढा वेळ ट्रॅव्हल नाही करू शकत. सो अजून हा टाइम इन्क्रीज होतो की डिक्रीज होतो तीच मोठी गोष्ट आहे बघण्यासारखी. विल सी. येस, पण रोड चांगला आहे ना, त्याच्यामुळे एवढा वेळ लागत नाही आणि ड्रायव्हिंग करायला पण तुम्हाला चांगलं वाटत असेल आता. हो ना. हो ना. कर्नाटकाच्या रस्त्यांना थोडं चांगलं काय म्हटलं, त्यांनी आपलं रूपच दाखवून दिलं मला. हे बघा, आपल्या महाराष्ट्रात तरी चांगली सिच्युएशन आहे. सर्व्हिस रोडने का असे ना, पण एका साईडची जी ट्रॅफिक आहे ती साईडला केली आहे किंवा दुसऱ्या साईडची दुसऱ्या साईडला आहे. इकडे सगळं मिक्स आहे ना बाबा, कोण येतंय कोण जातंय काही कळायलाच पत्ता नाहीये. सांग त्यांना मी माफी मागते. हा, मी माफी मागते माझ्या अगोदरच्या स्टेटमेंटवर की खूप चुकीचं बोलले मी. आपल्यासारखीच सिच्युएशन आहे, आपल्यापेक्षा वर्स्ट सिच्युएशन आहे असं म्हणायला हरकत नाही. कर चक्कर चक्कर आली. हा मॅप सुद्धा बघा कसा असं वेड्यासारखा करतोय. त्याला एखाद्याची चक्कर येत आहे, इकडून तिकडे तिकडून इकडे. म्हणजे मॅप इतका कन्फ्युज आहे, तर आम्ही नव्यानेच पहिल्यांदाच येतोय बँगलोरच्या रोडने, बँगलोरला जातोय. आम्ही कसं करावं? हे बघा, त्याचा मॅपचा टर्न मागेच राहिला. आम्ही पुढे चाललो, तिकडे पुलावरनं तर रोडच नव्हता. आम्ही सध्या ब्रिजवरनं जातोय. काय चाललंय मॅपचं काही कळायलाच मार्ग नाहीये. तो म्हणतो ब्रिजवर उडी मारा खाली. म्हणजे आम्ही कुठे, तो मॅप सांगतो कुठे, आणि इकडे असे काही रस्तेच नाहीये. काय काही कळायला मार्ग नाही. काय करावं बाबा? दाखवतो ना, ब्रिज पण दाखवून दे बघ. आणि बघा, आम्ही इकडे ब्रिजवर चाललोय. आता इकडनं कुठे राईट टर्न घ्यायचं सांगा बरं. आणि त्यात रस्ता एवढासा, कसं ट्रॅव्हल करायचंय? केव्हापासून मॅपच वर्क करत नाही अजिबातही. मॅपच खूप कन्फ्युज आहे. नशीब दिवस असताना आलोय आपण. रात्री आलो असतो तर आपण कन्फ्युज. मॅप तर फुल कन्फ्युज आहे. आपण पण कन्फ्युज. रस्ते दिसले नसते रात्रीचे, म्हणजे कुठेतरी थांबून घ्यायला लागले असते डायरेक्टली सिच्युएशन. खतरनाक बाई, अवघड आहे बाबा. हे बघा रस्ते काय म्हणताय, डायव्हर्जन, नुसतं डायव्हर्जन. कोण कुठे येतंय, कोण कुठे जातंय, बाप रे. परत एकदा टाकी फुल करतोय, कारण आता राहिलंय 280 किलोमीटर. आणि 280 किलोमीटर मध्ये आमच्याकडे पेट्रोल कमी होतं. पेट्रोल कमी होतं आमच्याकडे. पेट्रोल घेऊनच नव्हतं आलो. आजचा ऑलमोस्ट व्लॉग हा कारमध्ये शूट झाला. म्हटलं चला थोडंसं बाहेर निघून काहीतरी शूट करू. मला पण बसून कंटाळा आला होता. आता पेट्रोल फिल करतोय. 280 किलोमीटर बाकी आहे. 12 वाजताचाच टाइम दाखवत आहे अजूनही. किती फास्ट जा स्लो जा, 12चा आकडा काही कमी होत नाही आमचा. सो आम्ही 12 वाजता पोहोचणार आहे. स्टील आम्ही अजून डिनरसाठी थांबू, त्याच्यामुळे अर्धा तास किंवा पाऊण तास, सपोज 1 वाजतीलच असं आम्ही अंदाज पकडून चाललोय की 1 वाजतील. आणि सकाळी अंधारात निघालो होतो पहाटे, आणि आता रात्रीचा अंधार पडलाय. रिद्वी लिटरली इतकी वैतागली आहे ना, रिद्वी दाखवते, इतकी कंटाळली आहे की आता तिचं असं झालं की कधी आम्ही पोहोचणार, आता बस झालं, कधी येईल घर. ती म्हणते आत्ता बेंगलोरला जाऊ आणि तिकडे काय काम आहे ते करू आणि लगेच निघू आणि आपल्या घरी जाऊ. मागच्या 100 किलोमीटरपासून ऑलमोस्ट रस्ता पण खूप छान आहे, रोड छान आहे, कुठे डायव्हर्जन नाही आहे किंवा काही इश्यू नाही आहे रोडला. छान फ्लायओव्हर्स वगैरे आहे, बायपास केलेलं आहे सगळ्या सिटीज वगैरे, त्याच्यामुळे पटकन पोहोचतो आहे आम्ही. आता बघू, पेट्रोल फिल करून झालं, बसूया गाडी. साहेब काय म्हणता बघूया. झालं फुल पेट्रोल? येस. आता आम्ही वैष्णवी हॉटेलला थांबलो आहे डिनरसाठी आणि खूप थंडी असते, प्रचंड थंडी आहे इकडे. रिद्वी काय करते? रिद्वी रेडी होते. उल्टा हो गया उल्टा हो गया जॅकेट. हो थंडी. अगेन टोल गेट. ऑलमोस्ट आम्हाला ना 10-12 टोल गेट लागले असतील बरं का, जेव्हापासून आम्ही मुंबईतून निघालोय तेव्हापासनं. पण आमच्याकडे एक नवीन ऑप्शन आहे, तो आता थोड्या वेळात तुम्हाला दीपक सांगतील. आता टोल गेट पास केल्यानंतर की आम्ही काय जुगाड केला यावेळेला. ये फायनली वी गाईज आर एंटर इन बेंगलोर. सी, आम्हाला ज्या डेस्टिनेशन वर पोहोचायचंय ते राहिलंय फक्त 33 किलोमीटर्स. त्याला दाखवत आहे 56 मिनिट्स. ओके, आणि मेट्रो वगैरे दिसायला लागली आहे. सो आम्ही सिटीमध्ये एंटर केलंय ऑलरेडी. द इलेक्ट्रॉनिक सिटी वेलकम्स अस ॲक्च्युली.
आम्हाला एवढे सगळे टोल असताना सुद्धा जी अमाऊंट आहे ती कमी का येते, तर त्याचं काय रिझन आहे ते नेमकं दीपकला मी सांगितलं, ते एक्सप्लेन करतील तुम्हाला. सांगा काय काय केलं तुम्ही जुगाड? जुगाड नाही केलंय, त्याला काही जुगाड नाही म्हणत, त्याला काही रिझन नाही आपल्याकडे. आपण एक स्कीमचा यूज केला आहे, जी स्कीम असते की ॲन्युअल पास. ओके, सो मला माहीत होतं की मला या रोडवरती हायवेवरती 18 ते 19 टोल बूथ लागणार आहे, जाताना आणि येताना पण. सो टोटल आय थिंक 1600 रुपये वन साईडचा टोल लागणार आहे मला. बोथ साईड जर काउंट केलं तर 3200 रुपये लागतो, मोर देन जास्त 3200 पण लागेल. सो मग मी चेक केलं ऑनलाईनवरती, तर 3000 रुपीची स्कीम आहे. 3000 तुम्हाला वन टाइम पे करायला लागतील. तो पास घ्यावा लागतो, ॲन्युअल पास. त्यामध्ये तुम्हाला 200 टोल्स पास करू शकतो आपण विदिन 1 इयर. आयदर 200 टोल्स किंवा 1 इयर, जे काही लवकर होईल ते तुम्हाला ॲप्लिकेबल असेल. सो मी तो घेतला आहे, त्यामुळे मला आता ॲटलिस्ट 300-400 रुपयाचं तरी बेनिफिट व्हायला पाहिजे. दिस इज ओनली फॉर नॅशनल हायवे. हां, टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. दिस इज ओनली फॉर नॅशनल हायवेज. Not कारण for- आम्ही मुंबई टू पुणे पर्यंत आलो तेव्हा आम्हाला टोल लागलाय. बट तो पण नॅशनल हायवे आहे, बट आय Still लागला? डोंट नो की काय लागला तिथे. येस, आणि पुण्याच्या पुढे निघाल्यानंतर मग आम्हाला ते ॲन्युअल सबस्क्रिप्शन घेतलंय, त्यातनं मग कटिंग व्हायला लागलं, पण त्याच्या अगोदर टोल लागलाय. सो नॅशनल हायवे तो असेल पण तरच ते पुणे applicable आहे. एक्सप्रेस काय बँगलोर एक्सप्रेस वे. माहित नाही, आता बघू आपण काहीतरी क्लेम वगैरे करू, काय जे असेल ते पहिले सर्च करू त्याच्यावर काय आहे, मग फायनलाइज करू. चला, आम्ही आता बँगलोर मध्ये पोहोचलोय आणि रिद्यूला खूप झोप आली आहे. आता आमचं 30 किलोमीटर डिस्टन्स बाकी आहे, तर करते थोड्या वेळात मी कुठे कुठे पोहोचते. 30 मिनिटात आपलं किती 12:30ला पोहोचतो ना आपण. ठीक आहे गाईज 11:30 झाले. बँगलोरची ट्रॅफिक तुम्हाला वेलकम करते. सेम लाईक मुंबई. येस, No doubt. एक्झॅक्टली. आम्ही ही मुंबईला पण फेस केलंय. मुंबईहून आम्ही 5 वाजता सकाळी जर्नी स्टार्ट केली होती आणि बँगलोरमध्ये आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचायला आम्हाला 1 वाजतोय. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.